माझे नाव रश्मी आहे. माझे लग्न माझ्या मैत्रिणीच्या भावाशी झाले होते. मी ज्याच्याशी लग्न करणार होते त्याच्यासोबत मी खूप आनंदी होते. तो पण मला आवडतो आणि माझी मैत्रीण पण मला तिची वहिनी बनवायला खूप उत्सुक होती. मला माहीत होते की मला त्या घरात खूप प्रेम मिळेल आणि मग ती मुलगी जी माझी लहानपणीची मैत्रीण होती ती आता माझी नणंद होणार होती. अशा रीतीने आम्हा दोघांची मैत्री अधिक घट्ट होणार होती. माझे लग्न झाले होते. मी खूप आनंदी होते. लग्नाच्या रात्री नवरा येण्याची वाट पाहत नववधू बनून मी त्याच्या खोलीत बसली होती. पण दार उघडताच पाहून मी थक्क झाले की खोलीत येणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून ती तर पहाटेची वेळ आणि मी गच्चीवर झाडांना पाणी द्यायला गेले होते. उन्हाळ्याची वेळ असली तरी सूर्य खूप तेजाने तडपत होता. आईने मला गच्चीवर जाण्यास मनाई केली होती, पण तरीही मी थांबले नाही. आई म्हणायची, संध्याकाळी रोपांना पाणी दे, कारण सकाळी कडक सूर्यप्रकाश असतो. असो, उन्हाळ्याचे दिवस चालू होते. पण आईचे न ऐकून मी झाडांना पाणी द्यायला टेरेसवर आले. मी माझ्या कामात मग्न असताना अचानक डोळ्यासमोर अंधार पडला आणि मला चक्कर येऊन जमिनीवर पडले. मला माहीत नाही किती वाजता माझी आई आली आणि मला पाहिलं. जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते आणि माझ्या हातावर ड्रीप होते. मी पाहिल्यावर आईच्या डोळ्यात पाणी आले, कारण आईचे या जगात आम्ही 2 भाऊ बहिणींशिवाय कोणीच नव्हते. बाबा आम्हाला सोडून खूप दिवस झाले गेले होते. आईने दोन्ही मुलांना एकटीनेच वाढवले. भाऊही माझ्यासाठी खूप काळजीत होता. माझा भाऊ दुबईला नोकरीसाठी गेला होता आणि आईने त्याला माझ्या तब्येतीची माहिती दिली होती. शुद्धीवर येताच आईने मला माझ्या भावाशी फोनवर बोलायला लावले. भाऊ मला स्वतःची खूप काळजी घे असे वारंवार सांगत होता. भावाचा फोन डिस्कनेक्ट झाला होता. तशी माझी मैत्रीण शालू मला भेटायला आली. तिने माझ्या तब्येतीचीही माहिती घेतली. तिने माझ्याकडे काळजीने बघितले आणि विचारले, काय झाले? तुझी तब्येत कशी बिघडली? इतक्या वेळेपासून मी तुला फोन करते, तुला कॉलही येत नाहीत. मी तुझ्या घरी गेल्यावर शेजाऱ्यांनी मला सांगितले की तुझी तब्येत बिघडली आहे आणि आंटीने तुला इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आहे. मी आधीच काळजीत होते. मी शालूला म्हणाले, काही नाही, मी बेशुद्ध झाले होते. पण का बेशुद्ध झाले ते मला कळत नाही. मी आईला विचारले, आई डॉक्टरांनी तुला काय सांगितले? तर आई म्हणाली, काही नाही बेटा, डॉक्टर फक्त सांगत आहेत की तुमची मुलगी खूप कमजोर आहे, तिला उन्हात बाहेर जाऊ देऊ नका. पण तू माझे ऐकत नाहीस. आई शालूकडे पाहत म्हणाली, बेटा आता तू तुझ्या या मैत्रिणीला काहीतरी समजावून सांग. मी अनेक वेळा तिला मनाई केली आहे. उन्हाच्या दिवसात झाडांना पाणी द्यायला जाऊ नको, पण तरीही ती स्वतःचेच काम करते. आईचे बोलणे ऐकून शालूही माझ्यावर ताव मारायला लागली. ती म्हणाली, तू खरंच कोणाचं ऐकत नाहीस यार. माझ्यासाठी शालू माझी मैत्रीण नसून अगदी माझ्या खऱ्या बहिणीसारखी होती. देवाने मला एकही बहीण दिली नसली तरी शालूने लहानपणापासूनच माझी नेहमीच बहिणीसारखी काळजी घेतली होती. आम्ही दोघी एकाच शाळेत शिकलो आणि एकाच कॉलेजमधून आमचे शिक्षण पूर्ण केले. आमच्या ग्रुपमधल्या सगळ्या मुलींना आमच्या मैत्रीचा हेवा वाटत होता. मला 2 दिवसांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. माझी तब्येत बरी झाल्यावर मी आईला म्हणाले, आई मला नोकरी करायची आहे. माझे बोलणे ऐकून आईला अचानक धक्का बसला आणि ती म्हणाली, जॉब करण्याबद्दल बोलले तर खबरदार. तुला माहीत आहे की तुझी तब्येत आताच चांगली झाली आहे आणि आता तुला पुन्हा तुझी तब्येत खराब करायची आहे का? मी म्हणाले, आई तुला पण माहीत आहे की नोकरी करणं हे माझं स्वप्न आहे. शेवटी तू मला इतका अभ्यास का केलास? ना मी अभ्यास करून काही बनू शकले आणि आता तू मला नोकरीही करू देत नाहीस. मी खूप हट्ट केल्यावर आई म्हणाली, बेटा तुझी तब्येत सध्या ठीक नाही आहे. तू काम कर, पण आता नको. काही वेळाने तुझा भाऊ दुबईहून आला की मी त्याच्याशी बोलेन. जर त्याने हो म्हटलं तरच मी तुला काम करण्याची परवानगी देईन. मला माहीत होतं की मला माझ्या भावाकडून हे काम एका क्षणात करण्याची परवानगी मिळू शकते, कारण माझ्या भावाचे माझ्यावर खूप प्रेम होते. मी त्याच्याशी फोनवर बोलले तेव्हा त्यांनी माझी विनंती रद्द केली नाही. उलट मला काम करण्याची परवानगी देण्यात आली. मी खूप उत्साही होते. आता मी नोकरीला जाणार होते, पण त्याआधी मला माझी मुलाखत द्यायची होती. मी 1-2 ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केले आणि मग माझी नोकरी एका ठिकाणी पक्की झाली. हा प्रकार शालूला समजल्यावर तीही चांगलीच संतापली. तू नोकरीला का जात आहेस असे विचारले. तुझ्या घरातील सर्व काही देवाने दिलेले आहे. तुला माहीत आहे की तुझ्या आईची तब्येत बरी नाही आणि आजकाल तुझी तब्येतही बिघडली आहे. मग तुला नोकरी करायची काय गरज आहे? मी शालूला म्हणाले, मला माझे स्वप्न पूर्ण करायचे आहे. शालू माझ्याशी वारंवार बोलायची. भावाला हे कळाले तर तो तुझी नोकरी कधीच मान्य करणार नाही. शालू म्हणाली की तिच्या भावाला मी आवडते, पण मला तिचा भाऊ आवडत नव्हता. मी तिच्या भावाशी लग्न करावे अशी तिची सुरुवातीपासून इच्छा होती, कारण शालूशी माझी लहानपणापासून मैत्री होती. लोकांना आमच्यात गोष्टी निर्माण करण्याची संधी मिळावी अशी माझी इच्छा नव्हती. पण शालू म्हणाली की एक दिवस मी तुला माझी वहिनी बनवीन. मला अजून शालूची वहिनी व्हायचे नव्हते आणि मला अजून लग्न करायचे नव्हते, कारण मला नोकरी करायची होती. मी विचार करत होते की मला सुमारे 5 वर्ष तरी काम करायचे आहे आणि मी हे मनापासून ठरवले होते. आई माझ्या नोकरीच्या विरोधात होती, पण तरीही मी तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि नोकरीला जाऊ लागले.
मला कामावर जाऊन 2च दिवस झाले होते की अचानक मला माझ्या आईची बातमी कळाली. त्यामुळे मला धक्काच बसला. मी आईला म्हणाले, "हे काय म्हणते? हे कसं शक्य आहे?" मम्मी म्हणाली, "हो बेटा, हे अगदी शक्य आहे. मी नुकतेच ठरवले आहे की मला तुझे लग्न करायचे आहे." मी म्हणाले, "आई, तुला माहिती आहे की मला पूर्ण 5 वर्ष नोकरी करायची आहे आणि या दरम्यान तू माझ्या काही नातेसंबंधांबद्दल बोलणार नाहीस." आई म्हणू लागली, "पण तुला माझा शब्द पाळावा लागेल आणि तुझ्या भावालाही हा मुलगा खूप पसंत आहे." आईकडून माझ्या लग्नाची बातमी ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. माझा उदास चेहरा पाहून आई म्हणाली, "बेटा, आईच्या आनंदासाठी तू लग्न करू शकत नाहीस का? तुझ्या डोळ्यात या नोकरीचे स्वप्न आहे ते तू तुझ्या आईसाठी तोडू शकत नाही का?" मी आईला सांगितले. तिने मला गप्प राहण्याचा इशारा केला आणि म्हणाली, "माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्यासाठी शोधलेला मुलगा खूप छान आहे आणि तू त्याच्या घरात आयुष्यभर खूप आनंदी राहशील." मी म्हणाले, "बरं, तू मला न विचारता माझं नातंही ठरवलंस." आई म्हणू लागली, "आता यात तुला काय विचारायचे आहे? चल मी तुला सांगते की ज्या मुलाशी मी तुझे नाते निश्चित केले आहे तो दुसरा कोणी नसून शालूचा भाऊ सुमित आहे." आईचे बोलणं ऐकून जणू माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. या नात्यात शालूचा नक्कीच हात असणार हे मला समजले. मी आईला म्हणाले, "या शालूच्या मुलीला मी सोडणार नाही. ती मला अनौपचारिकपणे सांगते की ती माझे लग्न तिच्या भावाशी करून देईल. म्हणूनच तिने भावाच्या नात्याचा मुद्दा तुझ्या मनात ठेवला असावा." आई म्हणू लागली, "नाही नाही बेटा, त्यांच्या मुलासाठी तुझा हात मागण्यासाठी तिची आई स्वतः आपल्या घरी आली होती. त्यामुळे मीही नकार दिला नाही आणि आनंदाने या नात्याला होकार दिला. खरं तर सुमित तुला पसंत करतो. त्याने आपल्या आईला सांगितले आहे की जर त्याने लग्न केले तर तो फक्त तुझ्याशीच लग्न करेल, अन्यथा तो कुठेही करणार नाही." आईचे बोलणं ऐकून मला अचानक धक्काच बसला. शालूचा भाऊ खरंच माझ्यावर इतकं प्रेम करत होता का? काहीही झालं तरी दोन्ही घरच्यांच्या इच्छेखातर मी माझं स्वप्न मोडलं आणि मग लग्नाला तयार झाले. माझ्या लग्नाने कोणी खुश असो वा नसो, माझी मैत्रीण शालू खूप खुश होती. ती खूप आनंदी होती की ती वारंवार मला आनंदाने मिठी मारत होती आणि म्हणत होती की तिची दीर्घकालीन इच्छा पूर्ण झाली आहे. मला तुला माझी वहिनी म्हणून बघायचे होते. शेवटी सुमित भैया माझा एकुलता एक भाऊ आहे. शेवटी माझा भाऊही दुबईहून माझ्या लग्नात सहभागी होण्यासाठी आला होता. शालूच्या कुटुंबात 4 सदस्य होते. तेही 2 भाऊ-बहीण आणि आई-वडील. होय, फरक एवढाच होता की माझे वडील या जगात नव्हते. या लग्नामुळे शालूचे आई-वडीलही खूप खुश होते. त्यांनी माझे खूप छान स्वागत केले. या घरात आपली मुलगी खूप सुखी असेल असा विश्वास माझ्या आईला होता. त्यामुळेच तिने या नात्याला सहज होकार दिला होता. आणि असो, शालूच्या घरचे लोक खूप चांगले होते आणि चांगले लोक होते. त्यांच्या घरात कशाचीही कमतरता नव्हती. सुमित आणि माझं लग्न झालं. पूर्वी मी सुमितशी कधी नीट बोललेही नव्हते, पण आता तो माझा नवरा झाला होता. त्याला मिळून मला आनंद झाला. तो एक चांगला माणूस होता. शालूने माझी चांगली तयारी करून खोलीत बसवले होते. मला सुमितशी बोलायची खूप घाई होती, कारण रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर सुद्धा लग्नाआधी आम्ही दोघेही एकमेकांसोबत अनोळखी असायचो. आता मी त्याची बायको बनले होते, त्यामुळे मला त्याच्याशी बोलायची खूप उत्सुकता येत होती. आईपासून वेगळे झाल्याचे मला खूप वाईटही वाटत होते, कारण आता घरात फक्त आईच उरली होती. माझी आई देखील बहुतेक वेळा आजारी असायची. तर भाऊ लग्नानंतर काही दिवसांनी दुबईला जाणार होता. पण नंतर मला वाटले की माझे सासरचे खूप छान आहेत. मला माझ्या माहेरच्या घरी जाण्यापासून कधीच रोखणार नाही. याआधीही मी शालूच्या घरी खूप जायचे आणि आता मी अशीच माझ्या आईवडिलांच्या घरी जाणार आहे. मला खूप आनंद वाटत होता. सुमितसाठी माझ्या डोळ्यात खूप स्वप्ने होती आणि मनात विचार करत होते की आता आपण दोघे नवरा बायको झालो आहोत. आता आमच्यात काहीतरी वेगळे होणार आहे. मी वधूच्या वेशात नवऱ्याच्या खोलीत येण्याची वाट पाहत होते. खोलीचा दरवाजा उघडताच माझे हृदय धडधडू लागले आणि माझी नजर लगेच खोलीच्या दरवाजाकडे गेली. दारातून माझा नवरा नसून माझी मैत्रीण शालू येत आहे हे पाहून मी थक्क झाले. मला वाटलं शालूला काही काम असेल. ती माझ्या जवळ येऊन बसली आणि माझ्याशी बोलू लागली. मी शालूबरोबर बोलत होते, पण माझे लक्ष पुन्हा पुन्हा माझ्या नवऱ्याकडे जात होते. मला माहीत नाही की शालू कधी उठून इथून निघून जाईल आणि तिचा भाऊ आत रूममध्ये येईल. पण शालू माझ्या खोलीत होती. तिला माझ्या खोलीत बसून जवळपास 2 तास झाले होते, पण ती माझी खोली सोडतच नव्हती. तसेच तिचा भाऊ खोलीत आला नाही. काही वेळाने मी गमतीने शालूला विचारले की माझ्या लग्नाची पहिली रात्र मी तुझ्यासोबत घालवू का? आता इथून निघून जा आणि तुझ्या भावाला आत पाठव. माझे बोलणे ऐकून शालू हसू लागली. काही वेळातच तिचा भाऊ खोलीत आला आणि आता मी म्हणाले, "चल इथून उठ. आता मला तुझ्या भावाशी बोलायचे आहे." शालू खोलीतून बाहेर निघून गेली होती आणि तिचा भाऊ माझ्याजवळ बसला होता. सुमित माझ्या शेजारी बसला तेव्हा माझ्या हृदयाचे ठोके वाढू लागले. हे माझ्यासोबत पहिल्यांदाच घडत होतं. तो माझ्या जवळ बसला आणि माझा हात त्याच्या हातात धरला आणि माझ्याकडे पाहून माझ्या सौंदर्याची प्रशंसा करून मला भेट देऊ लागला. तो म्हणत होता की मी तुला आधीच पसंत करत होतो, पण आईला तिच्या आवडीच्या मुलीशी माझं लग्न करायचं होतं. तुला माहीत आहे की माझी लाडकी बहीण शालू हिचा आम्हाला एकत्र आणण्यात खूप मोठा हात होता.
तो म्हणाला, शालू माझ्यासाठी प्रिय बहीण आहे हे तुला माहीत आहे. लहानपणापासून आजपर्यंत आम्ही तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली आणि आता तिची सर्वात चांगली मैत्रीण तिची वहिनी बनली आहे. मला तुझ्याकडून पूर्ण आशा आहे की तू आमच्या घरातील सर्वांची मने जिंकशील आणि सर्वांची खूप काळजी घेशील. मी सुमितला खात्री दिली की हेच होईल. आम्ही बोलत असतानाच अचानक दरवाजा वाजायला लागला. माझे पती म्हणाले, दारात कोण आहे ते मी पाहून येतो. त्याने दार उघडताच मला दिसले की शालू यावेळेस परत आली होती. ती येऊन पलंगावर बसली आणि भावाला म्हणाली, भाऊ तू माझ्या खोलीत जाऊन झोप. आज मला माझ्या मैत्रिणीशी रात्रभर खूप बोलायचे आहे. अखेर माझ्या घरी माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न झालं आहे. माझे पती आश्चर्यचकित नजरेने तिच्याकडे पाहत होते. तर माझी अवस्थाही तशीच होती. आम्हा दोघांचे लटकलेले चेहरे बघून शालूला वाटले असावे की ती आपल्यामध्ये आली आहे. मग ती म्हणाली, खरं तर मला माझ्या खोलीत भीती वाटते आहे. विचित्र आवाज येत आहेत. प्लीज भाऊ तू आज रात्री माझ्या रूममध्ये झोप आणि मी इथे माझ्या बहिणीबरोबर झोपते. माझ्या पतीने त्याच्या बहिणीने केलेल्या एका विधानावर फक्त मान हलवले आणि शांतपणे खोलीतून बाहेर पडले. शालू माझ्या पतीच्या जागी पडून असताना माझ्या सारख्याच पातळीवर होती. शालूला असे कृत्य करताना पाहून मला खूप राग आला. तिला हे देखील समजले नाही की आज तिच्या मैत्रिणीच्या आणि भावाच्या लग्नाची पहिली रात्र होती आणि लग्नाची पहिली रात्र प्रत्येक व्यक्तीसाठी खूप खास असते. माझा मूड खराब होता म्हणून मी उलटून झोपले. तर शालूसुद्धा बेडवर पडताच झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तेव्हा शालू माझ्या खोलीतून निघून गेली आणि मला तयार व्हायला सांगितले. मी पण फ्रेश झाले आणि तयार झाले आणि मग आम्ही सर्वांनी एकत्र नाश्ता केला. नाश्ता झाल्यावर शालूने मला परदेशी औषध दिले आणि म्हणाली, हे घे रश्मी, औषध घे. मला चांगलं माहीत होतं की माझ्या आईने काळजीपोटीच तिला औषध दिलं असणार, कारण मला खूप दिवसांपासून अशक्तपणाची तक्रार होती. त्यामुळेच मी डॉक्टरांकडून उपचार घेत होते आणि इथे येताना मी औषध घ्यायला विसरले होते. म्हणूनच आईने माझे औषध शालूला दिले होते. इकडे शालू माझी खूप काळजी घेत होती. ती मला वेळोवेळी औषधे देत असे. दुपारी ती माझ्या खोलीत आली आणि माझे पाय दाबू लागली. तिने आईला स्पष्ट नकार दिला होता की रश्मी आता घरचे कोणतेही काम करणार नाही. ती नवविवाहित वधू आहे. मात्र माझ्या सासूबाईही माझ्यावर हुकुमशाही करू लागल्यासारखी ती स्त्री नव्हती. या घरातील सर्व लोक माझ्याशी खूप प्रेमाने वागत होते. दुसऱ्या दिवशी रात्र झाल्यावर मी पुन्हा माझ्या नवऱ्याची वाट पाहू लागले, कारण काल रात्री आमच्यातील संभाषण अपूर्ण राहिले होते. माझ्या पतीला त्यांच्या ऑफिसमध्ये खूप काम होते, त्यामुळे त्यांनी लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच ऑफिसला जायला सुरुवात केली. रात्रीच्या वेळी जेव्हा माझा नवरा पुन्हा खोलीत आला आणि माझ्याजवळ बसून माझ्या सौंदर्याची तारीफ करू लागला, तेव्हा मीही आज माझ्या पतीला माझ्या मनातील गोष्ट सांगणार होते. कारण आजपर्यंत मी सुमितला हे सांगितले नव्हते की मला सुद्धा तू आधी आवडत नसला तरी आता मला तू खूप आवडायला लागला आहे. आमच्यात प्रेमसंबंध नुकतेच सुरू झाले होते तेव्हा अचानक शालू पुन्हा माझ्या खोलीत आली आणि आज तिने मर्यादा ओलांडली. आज ती तिच्या भावाच्या आणि माझ्यामध्ये बसली आणि म्हणाली, चल भाऊ, आपण तिघे मिळून एक गेम खेळूया. ती हातात लुडो घेऊन आली होती. तिला पाहून माझा नवरा हसायला लागला आणि म्हणाला, रात्रीच्या यावेळेस कसल्या बालिश गोष्टी करते. शालू म्हणू लागली, भाऊ तुला माहीत नाही का, मी दिवसभर तुझे घरी येण्याची वाट पाहिली आणि आम्ही तिघे मिळून गेम खेळू. आज पुन्हा शालूच्या अशा कृती पाहून माझा मूड ऑफ झाला होता. सध्या नवऱ्याच्या आणि शालूच्या आग्रहामुळे मी लुडो खेळायला बसले. एक खेळ पूर्ण झाला ज्यात माझा नवरा जिंकला होता आणि आम्ही दोघे हरलो होतो. पण शालू ती जिंकणार यावर ठाम होती, त्यामुळेच ती पुन्हा खेळ सुरू करण्याचा आग्रह धरत होती. दुसऱ्यांदाही माझा नवरा जिंकला आणि आम्ही दोघेही हरलो. ती खेळ पुन्हा पुन्हा खेळण्यासाठी म्हणाली. ती म्हणाली, मी जिंकल्याशिवाय खेळ संपणार नाही. माझा नवरा हसला आणि तिला म्हणाला, तू कसल्या बालिश गोष्टी करतेस. शालूने तिच्या भावाकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, भाऊ मी तुझ्यासाठी नेहमीच लहान राहीन, म्हणूनच मी मुलांप्रमाणेच वागेन. तुम्ही दोघी एक व्हावेत आणि मी तुमच्यासोबत असे सुंदर आयुष्य जगावे असे स्वप्न मी किती वर्षांपासून पाहते माहीत नाही. रात्री 2 वाजता लुडो खेळत वाजले. शालू आमची खोली सोडायला नकार देत होती. मी माझ्या पतीच्या डोळ्यात पाहिले. त्याला झोप येऊ लागली, कारण तो सकाळी लवकर उठायचा. तो शालूला म्हणाला, आता लुडो टाक, आता उद्या खेळू, कारण मला झोप लागली आहे आणि तुझ्या वहिनीलाही झोप येत असेल. शालू म्हणू लागली, हो भाऊ, पण तू जा आणि आजही माझ्या रूममध्ये झोप, कारण मी आजही रूममध्ये घाबरले होते. रात्रीचे 8 वाजले की मला भीती का वाटू लागते ते कळत नाही. कृपया भाऊ अजून एक रात्र. बहिणीच्या सल्ल्याने माझे पती आज पुन्हा खोलीबाहेर गेले होते आणि शालू माझ्या नवऱ्याच्या जागी पडून झोपली होती. शालू हे सगळं जाणून बुजून करत होती की ती खरंच बालिश वागते हे मला समजत नव्हतं. सध्या दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून माझे पती माझ्या खोलीत आले आणि थोडा वेळ माझ्याशी बोलले आणि त्यानंतर ते ऑफिसला गेले, कारण शालू सकाळ होताच माझ्या खोलीतून निघून जायची आणि ती गेल्यावर माझा नवरा काही वेळ माझ्याकडे यायचा. आज माझ्या नवऱ्याने मला संध्याकाळी तयार होण्यास सांगितले. आम्ही दोघे नवरा बायको कुठेतरी बाहेर जाणार आहोत. नवऱ्याचे बोलणे ऐकून मलाही आनंद झाला.
आणि मग संध्याकाळी माझा नवरा ऑफिसमधून लवकर घरी आला की आम्ही दोघे नवरा बायको फिरायला गेलो. रात्री 11च्या सुमारास आम्ही घरी आलो. जेवून आत्ताच परत आलो होतो. जड कपडे घातल्यामुळे मी खूप थकले होते, म्हणून मी कपडे बदलून बाथरूममधून बाहेर पडलेच होते. तेव्हा शालू पुन्हा माझ्या खोलीत बसून तिच्या भावासोबत लुडो खेळत होती. हे पाहून मी थक्क झाले. शालू म्हणू लागली, रश्मी ये लवकर, हा खेळ पूर्ण होणार आहे, त्यानंतर पुन्हा खेळ सुरू करूया. तिच्या बोलण्याने आज मला शालूचा खूप राग येत होता. आजही तिला माझ्या खोलीत राहायचे होते का? आणि मग तिने पुन्हा तीच गोष्ट तिच्या भावाला सांगितली आणि आज ती पुन्हा माझ्या खोलीत झोपली. शालूला काय झाले माहीत नाही. तिला सर्व काही चांगले माहीत होते, तर मग ती मला माझ्या पतीसोबत वेळ घालवण्याची संधी का देत नव्हती? मग मला वाटले की जर शालूला आम्हा दोघांना एकत्र वेळ घालवायची संधी द्यायची नसती, तर आज ती आम्हा दोघांसोबत घराबाहेर जाऊ शकली असती. मी इच्छा असूनही तिच्यावर नाराजी व्यक्त करू शकत नव्हते, कारण ती माझी खूप चांगली मैत्रीण होती आणि भावाच्या मागे तिने माझी खूप काळजी घेतली होती. असेच बरेच दिवस निघून गेले होते आणि आजपर्यंत मी माझ्या नवऱ्याला एकटी भेटले नव्हते ना. आम्ही दोघांनी आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली होती. माझ्या लग्नाला 20 दिवस झाले होते आणि या 20 दिवसात शालू माझ्यासोबत झोपली होती. मी 2 दिवस आईच्या घरी गेले होते. तिथे गेल्यावर मी आईलाही सगळं सांगितलं. माझे म्हणणे ऐकून आई म्हणू लागली, बेटा शालू काय बोलली तिचे वाईट वाटू नकोस. तुझ्या या खोलीत शालू झोपत असेल तर त्यात वाईट काय? पण माझी आई देखील हे प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न करत नव्हती आणि मी तिला काही तपशीलवार सांगू शकत नव्हते. आईनेही शालूची बाजू घेतली आणि मला सांगितले की तिची औषधे वेळेवर घेत राहा. तुझे उपचार 2.5 वर्ष चालायचं आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे. तुला माहिती आहे की तुझ्या उपचाराला 2 वर्ष उलटून गेली आहेत, तर अजून 6 महिने बाकी आहेत. तुला तुझ्या आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागेल. तर सासरी राहत असताना शालू माझ्यापेक्षा माझी जास्त काळजी घेत होती. तिने मला अजून घरचे कोणतेही काम करू दिले नव्हते. जरी तिची आई म्हणायची की रश्मी तुझी मैत्रीण असू शकते, पण आता ती या घरची सून झाली आहे. शेवटी सून किती दिवस घरची कामे सांभाळणार नाही? तिची सेवा करायला सून म्हणून घरी आणलंय का? आता तिला खोली सोडावी लागेल आणि घरची काळजी घ्यावी लागेल. माझ्यामुळे शालू तिच्या आईशी वाद घालायची आणि रश्मी घरचे कोणतेही काम करणार नाही असे तिला सांगायची. हे मी अनेकदा ऐकले होते. ती जर या घराची सून झाली असेल तर तिला या घरची सूनच मानावी, असं होत नाही. तरीही ती तिच्या वडिलांकडे आईबद्दल तक्रार करायची. सासरेही शालूच्या आईला ओरडायचे की सून आणि मुलगी यात कधीही भेद करू नको असे सांगायचे. माझ्यासाठी माझी सून माझ्या मुलीसारखी आहे. नवऱ्याने ओरडले तरी शालूची आई गप्प बसायची. पण शालूला माझी एवढी काळजी का वाटत होती तेच कळत नाही. ती अधूनमधून माझ्या खोलीत यायची आणि मला खायला किंवा प्यायला द्यायची. ती माझे पाय दाबायची. कधीकधी ती माझं डोकं दाबून द्यायची. मी तिला नकार द्यायचे, पण तिने जबरदस्तीने माझी सगळी कामं करून घेतली आणि मला वेळेवर औषधेही दिली. तिच्यात काही दोष असेल तर तो इतकाच होता की ती मला आणि माझ्या नवऱ्याला एकांतात वेळ घालवू देत नव्हती. मला माहीत होतं की ती मूल नाही आहे. सगळं माहीत असूनही ती आपल्यात नवरा बायकोमध्ये काय येते. असंच जवळपास 2 महिने निघून गेले. आता मी माझ्या नवऱ्याकडेही शालूची तक्रार करू लागले. एक दिवस मी त्याला म्हणाले की शालूचे मला हे वागणं अजिबात आवडत नाही. रोज रात्री ती येऊन आपल्यामध्ये बसते आणि मला असे वाटते की तू माझा नवरा नसून ती माझा नवरा आहे. हेच करण्यासाठी शालूने मला या घरात आणले आहे का? तू शालूला काही का बोलत नाहीस? तिने आपल्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू नये म्हणून तू तिला ताकीद दे. उलट माझा नवरा माझ्यावर रागावू लागला आणि म्हणाला, तू कोणाला शिव्या घालत आहेस? तुझ्या त्या मैत्रिणीला जी तुला या घरात एक ग्लासही उचलू देत नाही? माझी बहीण तुझी खूप काळजी घेते आणि मी तिच्यावर रागवावे असे तुला वाटते? शेवटी ती तुझ्यासोबत झोपते आणि मला खोलीतून हकलून देते. यात काय बिघडले आहे? मला या प्रकरणात माझ्या बहिणीची कोणतीही अडचण दिसत नाही. शेवटी ती काही दिवसांची पाहुणी आहे. आम्ही तिच्यासाठी नाते शोधत आहोत. तिचे लग्न होताच ती लग्न करून सासरी जाणार आणि मग आपल्या दोघांनाही आयुष्यभर एकाच खोलीत राहावे लागेल. यात अडचण काय आहे? माझ्या नवऱ्याने जे सांगितले ते ऐकून मला आश्चर्य वाटले की त्याला काही प्रॉब्लेम दिसत नव्हता. तर आता मला खूप त्रास होऊ लागला होता. मला दिवसेंदिवस शालूबद्दल वाईट वाटू लागले होते, कारण काही दिवसांपूर्वीच माझ्या सासरचे काही नातेवाईक आमच्या घरी आले आणि त्यांनी माझ्या सासूबाईंना सांगितले होते की सुनेकडून कोणतीही गुड न्यूज नाही का अजून? ज्यावर माझ्या सासूबाई म्हणाल्या, त्यांच्या लग्नाला 2च महिने झाले आहेत. त्यांनी आपला मुद्दा मागे वळवला आणि म्हणाली, तुम्हाला माहीत आहे की सुमितच्या लग्नानंतर 2 दिवसांनी आमच्या वस्तीत राहणाऱ्या एका मुलाचे लग्न झाले होते. लग्नाच्या 1 महिन्यानंतरच त्याची पत्नी गरोदर राहिली. पण काही हरकत नाही. हो, पण अजून 2-3 महिने थांबा. जर सून गरोदर होत नसेल तर लगेच डॉक्टरांकडून उपचार करा, कारण आजकाल मुलींना उशिरा गर्भधारणा होत आहे आणि वेळेवर उपचार न केल्यास मुलींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्या आयुष्यभर आई बनू शकत नाहीत. आता मी कोणाला काय सांगू? आजपर्यंत माझ्या आणि माझ्या नवऱ्यामध्ये काहीही झाले नव्हते. आत्तापर्यंत आम्ही दोघे एकमेकांशी उघडपणे बोललोही नव्हतो.
कारण आमच्या संभाषणात माझी नणंद शालू येऊन बसायची. शालूने माझ्यासमोर खूप छान होण्याचा प्रयत्न केला, पण ती छान नाही हे मला समजले होते. कदाचित या सगळ्याच्या समाधानासाठी तिने माझे तिच्या भावाशी लग्न लावून दिले, जेणेकरून मी तिच्या भावापासून दूर राहील आणि ती माझ्या नजरेत चांगली राहावी म्हणून तिच्या भावाच्या मागे माझी सेवा करते. पण आता मला तिचं वागणं सहन होत नव्हतं. एके दिवशी शालू आली आणि आमच्यामध्ये बसली. तेव्हा मी शालूचा हात धरला आणि तिला माझ्या रूमच्या बाहेर फेकून दिले आणि म्हणाले, आज नंतर तू माझ्या रूममध्ये आलीस तर बरे होणार नाही. हे सर्व पाहून माझ्या पतीलाही आश्चर्य वाटले. तर शालूसुद्धा माझ्याकडे मोठ्या डोळ्यांनी बघत होती, कारण आज पहिल्यांदाच तिने माझा बदललेला मूड पाहिला होता. तिला नेहमी वाटायचे की ती तिच्या वाईट कृत्यांचा माझ्यावर प्रयत्न करत राहील आणि मी तिच्या या सर्व गोष्टी मुकपणे सहन करेल. मी शालूला म्हणाले, तू हे सर्व का करते आहेस? तू माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या मध्ये का आलीस? पती पत्नीमध्ये येणे किती मोठे पाप आहे आणि तू आमच्या पती पत्नीमध्ये येत आहेत हे तुला माहीत आहे का? लोक प्रत्येक वेळी विचारतात की अजून सुनेसाठी चांगली बातमी नाही. कोणाला काय सांगू? या घरात माझा नवरा तुझ्यावर इतकं प्रेम करतो की तुझ्या चुकीच्या वागण्यावरही तो तुला काही बोलत नाही. माझे पती माझ्याजवळ आले आणि म्हणाले, तुझी माझ्या बहिणीशी असे बोलण्याची हिंमत कशी झाली? मी सुमितला म्हणाले, मी तिच्याशी असंच बोलेन. कधीपासून मी तिची कृती सहन करते. तू तर काहीही पाहू शकत नाही. ती माझी मैत्रीण आहे याचा अर्थ असा नाही की तिने माझ्यासोबत काहीही केले पाहिजे. जिथे आपण एकत्र एकटे असतो तिथे ती आपल्यामध्ये येते. शेवटी नवरा बायको यांच्यात येण्याचा तिला काय अधिकार आहे? मी हे सगळं सांगत होते, शालूकडे ओरडताना बघत. तर शालू डोळ्यात पाणी घेऊन ओल्या डोळ्यांनी उभी होती. माझ्या ऐकून माझे पती ओरडले, चूप राहा, असे म्हणत त्याने माझ्यावर हात उचलला. तेवढ्यात अचानक शालूने भावाचा हात धरला आणि म्हणाली, भाऊ काय करतोस? मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, तू तुझ्या बहिणीसाठी माझ्यावर हात उचलत आहेस. सुमित म्हणू लागला, शालू माझी लाडकी बहीण आहे. माझे तिच्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुला खूप वेळा समजावून सांगितले आहे की ती आपल्यामध्ये येत नाही. खरं तर ती आपल्या दोघांवर खूप प्रेम करते. मी माझ्या बहिणीविरुद्ध तुझ्या तोंडून एकही चुकीचा शब्द ऐकू शकत नाही. मी सुमितला म्हणाले, ठीक आहे ठीक आहे, ती आम्हा दोघांना एकत्र पाहू शकत नाही. आज मी तिची ही इच्छाही पूर्ण करत आहे. मी हे घर सोडत आहे. असं रागाने बोलून मी माझ्या खोलीत आले आणि पटकन सामान बांधू लागले. माझा नवरा खोलीत आला नव्हता. तेवढ्यात शालू माझ्या मागे धावत आली आणि म्हणाली, रश्मी हे काय वेडेपणा करत आहेस? मी म्हटलं, तुला सगळं माहीत आहे. मी हे सर्व फक्त तुझ्यामुळेच करत आहे, कारण तू माझ्यासमोर छान वागते आणि मला माझ्या नवऱ्याला भेटू देत नाहीस. मी हे घर सोडत आहे. शालू म्हणू लागली, प्लीज माझे ऐक. मग तिने मला बाजूला ढकलले आणि माझ्यासमोर हात जोडून म्हणाली की ठीक आहे, एकदा माझे ऐक आणि मग तुला जे वाटेल ते कर. मी रडलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं. मग ती मला सांगू लागली. ती म्हणाली, खरं तर मी तुझ्याबद्दल कधीच चुकीचा विचार करू शकत नाही. मी नेहमीच तुझा चांगला विचार केला आहे आणि तू माझी वहिनी व्हावी असे मला नेहमीच वाटत होते. तुला ते माहीत नाही की तू या घरची सून व्हावी असे माझ्या आईला वाटत नव्हते, कारण तिने आधीच भावासाठी मुलगी निवडली होती. तिच्या मैत्रिणीच्या मुलीने भावाची पत्नी व्हावी अशी तिची इच्छा होती. तर माझी सुरुवातीपासूनच इच्छा होती की तू माझ्या भावाची पत्नी म्हणून या घरात यावी. मी माझ्या भावाला सांगितले. हेही त्याच्या मनात रुजवलं होतं की तू खूप सुंदर आहेस आणि ज्या मुलीशी आईला भावाचं लग्न लावायचं आहे ती मुलगी खूप चपळ आहे. कारण आईच्या मैत्रिणीची आणि तिच्या मुलीची सुरुवातीपासूनच इच्छा होती की आमच्या घरी आल्यावर त्यांनी आमच्या भावाच्या संपत्तीवर राज्य करावे. तर तू सुरुवातीपासूनच निष्पाप आणि भोळी आहे. मी तुला चांगली ओळखते. भावासमोर मी तुझी खूप स्तुती केली होती. त्यामुळे भावाच्या मनात तुझ्यासाठी जागा निर्माण होऊ लागली आणि तो तुला मनातून पसंत करू लागला. आईने भावाचे लग्न तिच्या मैत्रिणीच्या मुलीशी घाईघाईने करायचे ठरवले होते, पण तू आम्हा दोघी भावंडांची इच्छा होती. मी भावाला सांगितले होते की जर तुझे रश्मीवर प्रेम आहे तर तुला आईला सांगावे लागेल की तुझे रश्मीवर प्रेम आहे. तर आईला तुझे ज्या मुलीशी लग्न करायचे आहे तिच्याशी तुला लग्न करायचे नाही. माझ्या सल्ल्यानुसार भैयाने तेच केले आणि तो मम्मीशी ठाम होता की तो आईच्या आवडीच्या मुलीशी लग्न करणार नाही. भावाच्या सांगण्यावरून माझ्या घरचे तुझे भावाची लग्न करण्यास तयार झाले, पण मग मलाही तुझ्या आईशी बोलायचं होतं. म्हणूनच मी तुझ्या मागोमाग तुझ्या आईकडे गेले आणि आंटीला म्हणाले, आंटी माझे आईवडील सुमित भैयाचे नाते तुमच्या घरी आणतील. कृपया हे नाते नाकारू नका, कारण माझ्या भावाला रश्मी आवडते आणि मलाही वाटते की रश्मीने माझी वहिनी म्हणून माझ्या घरी यावे. पण तुझ्या आईने हे नाते नाकारले. माझ्या भावात काय उणीव आहे हे मला समजत नव्हते. आंटी तुझ्या आणि भावाच्या नात्याला का मनाई करत आहे? तुझं कुठेतरी लग्न करावं अशी त्यांची इच्छा होती का? हे मी तिला अगदी आग्रहाने विचारले. तेव्हा तिने मला सांगितले की तिला सध्या तुझे लग्न करायचे नाही. मी आंटीला म्हणाले, जर आंटी माझ्या भावाचे लग्न रश्मीसोबत झाले नाही तर माझी आई जबरदस्तीने त्याचे लग्न तिच्या मैत्रिणीच्या मुलीसोबत करून देईल. तर मी माझ्या घरात तिला सहन करू शकणार नाही. मी तुझ्या आईसमोर हात जोडले. प्लीज आंटी,
तू हे नाते नाकारण्याचे कारण काय आहे? रश्मी आमच्या घरी खूप खुश असेल. माझ्या आग्रहास्तव काकूंनी मला असे कारण दिले. तिने मला जे सांगितले ते ऐकून मला धक्का बसला. तुझी तब्येत ठीक नसून तुझ्यावर उपचार सुरू असल्याचे तुझ्या आईने सांगितले. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण त्याचवेळी डॉक्टरांनी आंटीलाही सांगितलं होतं की ती खूप अशक्त आहे. खरं तर लहानपणापासून तुला एक आजार आहे, ज्यामुळे तुझ्यात अशक्तपणा निर्माण झाला आहे. म्हणूनच तुला जास्त उष्णता किंवा जास्त थंडी सहन होत नाही. हेच कारण आहे की काकूंनी तुला खूप प्रेमाने वाढवले आणि तुझ्यावर कधीही दबाव आणला नाही आणि तुला प्रत्येक प्रकारे आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला. या कारणास्तव आजपर्यंत तुला तुझ्या आजाराची फारशी जाणीव झाली नाही. पण आता तू तरुण आहेस. डॉक्टरांनी काकूंना तुझ्या 2.5 वर्षाच्या उपचाराबद्दल सांगितले होते. तुझा आजार नाहीसा व्हावा अशी काकूची इच्छा होती. म्हणूनच तुझ्या मुलीचे लग्न करू नये असे डॉक्टरांनी तिला सांगितले होते. कारण तुमच्या मुलीचे लग्न होऊन ती या आजारात जर गरोदर राहिली तर तिचे मूल या जगात सुरक्षितपणे जन्माला येऊ शकणार नाही. तर तुमच्या मुलीची तब्येत आणखी बिघडेल. यासाठी आम्ही तिच्यावर उपचार करत आहोत. मात्र उपचारादरम्यान तुमची मुलगी गर्भवती राहिल्यास ती अधिक आजारी पडेल. जर तुम्हाला तुमच्या मुलीचा हा आजार मुळापासून उखडून टाकायचा असेल तर तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न मधल्या काळात करू नका. म्हणूनच काकूंना तुझे लग्न करायचं नव्हतं. तुझ्या उपचाराला 2 वर्ष पूर्ण झाली, पण अजून 6 महिने बाकी आहेत. आंटी म्हणाली होती की मला माझ्या मुलीचे लग्न 6 महिनेही करायचे नाही. त्यापेक्षा मला अजून थोडा वेळ द्यायचा आहे. कारण माझी मुलगी अजून म्हातारी झालेली नाही आणि माझी मुलगी लग्नाआधी पूर्णपणे निरोगी असावी असे मला वाटते, ज्यामुळे तिला तिच्या भावी आयुष्यात कोणतीही अडचण येणार नाही. कसे तरी काकू तुझ्यावर उपचार घेतच होती. तिला फक्त एकच भीती वाटत होती की जर तिने माझ्या म्हणण्याला सहमती दिली आणि माझ्या भावाशी तुझे लग्न केले तर तू गरोदर राहशील आणि तुझे मुलंही निरोगी राहणार नाही आणि तू देखील पूर्वीपेक्षा कमजोर होशील. पण मला माझ्या भावाचं लवकरात लवकर लग्न करायचं होतं. कारण मोठ्या कष्टाने मी आईला तुझ्या आणि भावाच्या नात्याबद्दल पटवून दिलं होतं. आता जर तुमच्या दोघांच्या नात्याला माझ्या आईने आणि आंटीने नकार दिला असता तर माझ्या आईला तिच्या मैत्रिणीच्या मुलीला माझ्या भावाची बायको बनवायला निमित्त मिळाले असते आणि ती मुलगी आमच्या घरी आल्यानंतर आमच्यासाठी खूप वाईट ठरली असती. माझ्या भावासाठी मी तुझ्यापेक्षा चांगला कोणाचाही विचार करू शकत नाही. म्हणून मी आंटीला आश्वासन दिले की लग्नानंतर मी तुझी खूप काळजी घेईन आणि तुला हे कळू देणार नाही. हे एकच कारण आहे की जोपर्यंत तू बरी होत नाही तोपर्यंत तुझ्या आणि भावामध्ये कोणतेही नाते निर्माण व्हावे असे मला वाटत नव्हते. मी आंटीला वचन दिले होते की मी तुझी खूप काळजी घेईल आणि मी ते वचन पाळत आहे. कारण सुरुवातीपासूनच मी तुला माझ्या बहिणीप्रमाणे मानले आहे. मी तुला खूप प्रेम करते. रश्मी, हे सगळं मी तुझ्या कल्याणासाठी करत होते. हे तुझ्या आई आणि माझ्याशिवाय कोणालाच माहीत नाही आणि आता तुझ्या उपचारासाठी फक्त 4 महिने बाकी आहेत. तुला माहीत नाही की आंटीने तुझी औषधे मला दिली होती आणि तुझी औषधे संपली की स्वतः जाऊन बाजारातून तुझी औषधे मी आणते आणि तुला वेळेवर औषध देते. आमच्या घरी आल्यावर तुला कोणतीही अडचण येऊ नये असे मला वाटते. उलट तू लवकरात लवकर बरी व्हावी अशी माझी इच्छा आहे. मला पूर्ण आत्मविश्वास आहे तू लवकर बरी होशील. पण मला माफ कर, मी तुम्हा दोघांमध्ये यायचे त्यामुळेच. नाहीतर तुम्हा दोघांना एकत्र बघून माझ्यापेक्षा आनंदी कोणी नाही हे तुला माहीत नाही. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते, जिची बेस्ट फ्रेंड तिची वहिनी झाली आहे. माझे ऐकल्यानंतरही तुला येथून जायचे असेल तर मी तुझी माफी मागते. मी तुझ्यावर खरोखरच अन्याय केला आहे. माझ्यामुळे तुझे मन दुखावले गेले आहे. मला क्षमा कर. शालूचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी तिचा हात धरून म्हणाले, शालू, मला माफ कर. मी तुझा गैरसमज करत होते. सुरुवातीपासून तू माझी खूप काळजी घेतलीस. मला हे माहीत होते. पण मला माहीत नव्हते की तू माझी एवढी काळजी घेऊ शकतेस, की तू मला दुरुस्त करण्याचा खूप प्रयत्न केलास आणि त्यामुळे माझ्या नजरेत चुकीची बनलीस. मला क्षमा कर. मी रडत रडत शालूची माफी मागत होते. तेवढ्यात अचानक माझा नवराही मागून खोलीत आला आणि तोही माझ्याकडे पाहू लागला. कारण त्यानेही आम्हा दोघींचे बोलणे ऐकले होते. मी हात जोडून माझ्या नवऱ्याचीही माफी मागितली. तर माझे पती म्हणाले, काही हरकत नाही. आपण सगळेच गैरसमजाचे बळी ठरत होतो. पण आता तसे होणार नाही. मी तुझी खूप काळजी घेईन. तो शालूला म्हणाला, आता तुला तुझ्या वहिनीची काळजी घेण्याची गरज नाही. आता मी तुझ्या वहिनीची काळजी घेईन आणि रश्मी लवकरच बरी होईन हे बघ. हे रहस्य फक्त आम्हा तिघांमध्येच राहिले. माझे सासू आणि सासऱ्यांना याबद्दल काहीच माहिती नव्हती. माझे पती आणि शालूने माझी खूप काळजी घेतली आणि अशा प्रकारे वेळ निघून गेला. त्याचवेळी जेव्हा माझे अहवाल केले गेले तेव्हा माझ्या अहवालांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली होती आणि अशा प्रकारे मी माझ्या पतीसोबत एकांतात वेळ घालवू शकले. परंतु तरीही डॉक्टरांनी मला माझ्या पतीपासून दूर राहण्यास सांगितले होते. मला खूप आनंद झाला की मला इतका प्रेमळ नवरा आणि इतकी काळजी घेणारी नणंद आहे. आणखी 1 वर्ष असेच गेले. मी लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागले. कारण मला इतका प्रेमळ नवरा होता आणि देवाच्या कृपेने मी पूर्णपणे बरी झाले. आणि मग आम्ही दोघे पती पत्नीने नवीन आयुष्य सुरू केले.
दरम्यान शालूचेही लग्न झाले. असे म्हणतात की चांगल्या लोकांसोबत चांगलेच घडते. शालू खूप चांगली होती, त्यामुळे तिला सासरचे घर असे मिळाले जिथे तिला खूप लाड करून ठेवले होते. शालूसारख्या मैत्रिणी नशिबानेच मिळतात. मला तुम्हाला विचारायचे आहे की तुम्हालाही असा मित्र किंवा मैत्रीण मिळाली आहे का, ज्याने तुमची एवढी काळजी घेतली असेल? मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला आधी मिळेल. धन्यवाद.